नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती गट क आणि ड बाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा 24/7। त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता, म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील। तर मित्रांनो, पेसा क्षेत्रातील भरतीचा जो परिणाम आहे तो तलाठी भरती, कृषी सेवक भरती, वनरक्षक भरती यासारख्या भरती प्रक्रियेवर झालेला आहे। या पेसामधील भरतीचा जो परिणाम आहे तो आरोग्य विभागाच्या भरतीवर देखील होणार आहे। कारण की मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेली आहे त्यांची नियुक्ती जी आहे ती थांबवण्याची आदेश देण्यात आलेले आहे। तर पहा मित्रांनो, याबद्दलच एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालं होतं। त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये याबाबत नेमकं काय म्हटलं आहे त्याची माहिती आपण पाहूया। तर बघा मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे ते महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग, नवीन मंत्रालय मुंबई यांच्याकडून हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर खाली बघा विषयामध्ये काय देण्यात आलेलं आहे। अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गांच्या सरळ सेवा पदभरती अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय येथे दाखल याचिकेबाबत संदर्भ सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजीचे हे पत्र आहे। संदर्भ देण्यात आलेला आहे। खाली काय म्हटलंय, उपरोक्त संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका क्रमांक 14555/2023, उच्च न्यायालय याचिका क्रमांक 2548/2023 माननीय सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कारवाई करण्यात येऊ नये। तर पहा मित्रांनो, हीच माहिती या पत्रामध्ये देण्यात आलेली आहे। तुम्हाला नियुक्ती जे मिळणार आहे ती नियुक्ती न देण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये व गरज भासल्यास विभागाचे अभिप्राय देण्यात यावे असे सर्व विभागास कळविले आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधिपत्याखालील अनुसूचित क्षेत्रातील 241 पदांसाठीचे समुपदेशन पूर्ण झालेले आहे व काही नियुक्ती आदेश उपसंचालक आरोग्य सेवा स्तरावर निर्गमित झाल्याची शक्यता लक्षात घेऊन पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पदांवरील नियुक्त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोल्लेखित प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे व ज्या उमेदवारांना नियुक्ती दिले असल्यास सदर उमेदवारांना त्या पदावर हजर करण्यात येऊ नये। तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीची बातमी आहे। यामध्ये पहिल्या पॅराग्राफ मध्ये एवढंच सांगितलेलं आहे की 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने नियुक्ती देण्याची कारवाई करण्यात येऊ नये व तसे गरज भासल्यास विभागाचे अभिप्राय देण्यात यावे असे विभागास कळविले आहे। आणि त्यासोबतच काही नियुक्ती आदेश जे आहेत ते अनुसूचित क्षेत्रातील 241 पदांसाठीचे समुपदेशन पूर्ण झालेले आहे व काही नियुक्ती आदेश उपसंचालक आरोग्य सेवा स्तरावर निर्गमित झाल्याची लक्षात घेऊन म्हणजे नियुक्ती आदेश देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत। ही बाब लक्षात घेऊन पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पदांवरील नियुक्त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या उपरोल्लेखित प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे अशा पद्धतीची ही माहिती प्रसिद्ध झालेली आहे। आणि त्यासोबतच काय म्हटलंय, ज्या उमेदवारांना नियुक्ती दिली असल्यास सदर उमेदवारांना त्या पदावर हजर करण्यात येऊ नये याबाबतची ही माहिती प्रसिद्धी पत्रकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। तर मित्रांनो, ज्या ज्या उमेदवारांना नियुक्ती मिळालेली आहे त्या उमेदवारांना सदर पदावर हजर करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला हे पत्र पुन्हा एकदा वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पत्र दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुन्हा एकदा सदर पत्र वाचू शकता। जोपर्यंत पेसा बाबतीत निर्णय लागत नाही तोपर्यंत तुम्हाला नियुक्ती जरी मिळालेली असेल तरी तुम्हाला हजर केलं जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि हा जो पेसा संदर्भातील निकाल आहे मित्रांनो तो 12 मार्चला लागणार आहे आणि जर 12 मार्चला निकाल लागला नाही तर याची तारीख अजूनही पुढे वाढू शकते। तर मित्रांनो, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।